बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा पार पडला। जाहीर झाल्यापासून कायमच चर्चेत असणाऱ्या बारामती इथल्या नमो महारोजगार मेळाव्यावरती आता आम आदमी पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। बारामतीतला नमो रोजगार मेळाव्याची जेवढी चर्चा झाली तेवढी चर्चा कोणत्याच शासकीय कार्यक्रमाची झाली नाही। निमंत्रण पत्रिकेचा वाद मिटत नाही, तोच रोजगारांची संख्या आणि रोजगारांच्या प्रकारावरून देखील आरोप होऊ लागले। खुद्द फडणवीसांनीही बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या झालेल्या चर्चेवर भाष्य केलंय। गेले 2-3 दिवस हा मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळाला आहे आणि माध्यमांचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत। त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या 2-3 दिवसात या ठिकाणी मिळवून दिली। रोजगाराच्या नावाखाली 30,000 ट्रेनीची पदं भरली जात असल्याचा आरोप आपचे नेते विजय कुंभार यांनी केलाय। इतकंच नाही तर बारामतीच्या नमो महारोजगार मेळाव्यात रोजगार देण्यासाठी सहभागी झालेल्या काही कंपन्यांची माहिती इंटरनेटवर सापडत नाही असं म्हणत या कार्यक्रमावरच आपनं आक्षेप घेतला। 50 किंवा 43,000 पैकी जवळपास 30,000 पदं ही ट्रेनी म्हणजे शिकाऊची आहेत, त्या नोकऱ्या नाहीत। म्हणजे त्यांना नोकरी देतो असं भासवायचं आणि परत ट्रेनी म्हणून पाठवायचं असा हा प्रकार आहे आणि हा तरुणांच्या भावनांशी केला गेलेला खेळ आहे। अशाच प्रकारे जर तरुणांची फसवणूक होत असेल तर हा प्रकार निषेधार्ह आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 25,000 लोकांना रोजगार देणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आज या आपल्या स्किल डेव्हलपमेंट आणि आपल्या लोडांच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या। आज जवळपास या महारोजगार मेळाव्यातून 25,000 मुलांना रोजगार मिळणार आहे। नमो रोजगार मेळाव्याच्या प्रत्येक लाभार्थ्याला कायमस्वरूपी रोजगार मिळणं अपेक्षित आहे। या मेळाव्यातल्या उमेदवारांची फसवणूक झाल्यास सरकारची विश्वासार्हताच धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।